मच्छीचं मार्केट कुठे आहे जिथे सर्व जे पर्यटक येतात त्यांना काय तो स्पॉट माहिती आहे कुठे स्वस्त भेटते काय सांगाल? अलिबाग मार्केट, अलिबाग कप्पी म्हणून आहे इथे अलिबाग बीचवरती. इथे गेलात की तुम्हाला चांगल्या प्रकारची मच्छी होलसेल भावात मिळेल आणि व्हरायटीज भरपूर असतात. मार्केटचं नाव अलिबाग फिश मार्केट होलसेल मार्केट पुढे विचारलं ना पक्कीवर सकाळी 4 वाजता लिलाव सुरू होतो. वर्सुला ब्रिज पासून किती अंतर आहे? 3 किलोमीटरवरती. 3 किलोमीटर अंतरावर आहे. अलिबाग खाडी आहे. हां, त्या खाडीवरती सगळ्या पहाटेला बोटी 3 वाजल्यापासून येतात. एकदम ताजी मच्छी, एकदम जिवंत, रात्री पकडलेली. तुम्ही इथले स्थानिक आहेत का? तुमचं नाव सांगा दादा. माझं धीरज गावंडे, अलिबाग प्रॉपर. थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. मी किती रुपये घेता सायकलवर बसण्याचे? 50 रुपये घेतो आम्ही सायकल. 50 घेतो, डबलचे 100 घेतो. डबलचे 100. हा, कस्टमर नसले तर 50 मध्ये मारून जातो. ओके. दिवसभरात होतं का पोटापाण्याचा व्यवसाय होता का? होते 400-500 रुपये भेटतात आम्हाला दिवस. तुमचं नाव सांगा दादा. जय दांडेकर, जय गुरुनाथ दांडेकर. ओके. माझं धर्मेंद्र बलकावडे, लकडी उर्फ आकुलपी कोंबडी. काय मित्रा कसा आहेस? मग काय बोनी झाली का नाही तुझी? ओके बोनी. कितीला पडते रे दादा ही गाडी तुझी साधारणतः? 2.5 लाख. 2.5 लाख स्वतःचे पैसे टाकलेस? अरे वा, एवढ्या कमी वयामध्ये तू धंदा करतोय, कसं वाटतंय? मस्त वाटते, आनंद होतोय. आनंद होतोय ना? पैसे भेटतात थोडेफार. भेटत सर्वच पैसे देतात का काही पैसे द्यायचे राहून जातात? नाही, भेटतात आम्ही बऱ्यापैकी. सपोर्ट भेटत ना? त्यामुळे आम्ही घरच्यांना सपोर्ट करतो. त्यामुळे आमच्या आई बाबा मला धंद्याला. असं किती जणांचा तुमचा ग्रुप आहे तुम्ही असं तुम्ही व्यवसाय करतायत? व्यवसाय करतो आता कमी आहे, नाहीतर 10-12 जण असतो आम्ही. 10 जण. पण आता सध्या आज तुम्ही 5-6 जण आहे. 5-6 जण आहे. उंट सुद्धा आहे. कॅनल सुद्धा आहे. थँक्यू. वेगवेगळ्या प्रकारची कोल्ड्रिंक आहे दादाकडे. काला खट्टा गोला आहे, ऑरेंज गोला आहे, मँगो गोला आहे, कच्ची फेरी गोला आहे, पायनॅपल गोला आहे, रोज गोला आहे, आईस्क्रीम सोडा आहे, मसाला सोडा आहे, फूडवेअर सोडा आहे, लेमन सोडा आणि मोसंबी सोडा सरबत. आणि मी घेतला आहे आता जस्ट काला खट्टा गोला. समुद्रकिनारे आणि काला खट्टा गोला खाण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मित्रांनी बनवलं आहे माझ्यासाठी खास. पाहूया. आणि गोला तयार झालेला आहे. दादा काला खट्टाचा गोळा किती रेट आहे? 20 रुपये. बघा, फक्त 20 रुपयांमध्ये तुमचा गारवा देणारा असा काला खट्टा गोळा. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. कुमार मधुकर कवळे. आम्ही आज तुमच्या फार्म हाऊसला आहे. त्या फार्म हाऊसचं नाव सांगा. शुभम करोती कॉटेज. अच्छा. कुठून कसं याचं थोडंसं एक मार्गदर्शन. अलिबागमध्ये अलिबागमध्ये आल्या विद्यानगर आणि लोटसच्या साईडला राईटला बापदेव नगर. ओके. थँक्यू मामा. मामाने आमची खूप सोय केली. फुल फुल एन्जॉय. पैसा वसूल. कसं वाटतं मित्रांनो तुम्हाला या गाडीजवळ? एकाचं 400 रुपये आहे हिचा. आणि याच्यावर मी 2 राऊंड मारले, 800 रुपये माझे संपवले. पण मला एवढा खूप मजा आली नाही याच्यावर. आणि असंच मी कुठे पण समुद्रामध्ये गेलो, कुठल्या पण बीचवर, पण ही गाडी असल्याशिवाय मी याच गाडीवर एन्जॉय करेल. मला खूप आनंद वाटतो या गाडीवर. किती राऊंड मारले तू? 2 राऊंड. तू किती मारले? मी 2. बघा मित्रांनो, माझ्या मित्रांनी खूप एन्जॉय केला आहे आणि त्यांना भरपूर आनंद झालेला आहे या गाडीवरती. नवीन नवरा आहे त्याला आम्ही चांगल्या शुभेच्छा देण्यासाठी आईवर जागरण त्याला निघून जावं. लग्न झालेलं आहे. हा, सुखाने संसार चालावा म्हणून या सागरी किनाऱ्याला आम्ही मागणी करतो का आयुष्यात आलेल्या सर्व संकटाचे दूर व्हावं. अशी तुम्ही विधी कुठेच बघितली नसेल ती पण सागरी किनारे आम्ही करतोय. आणि सागरच लावतोय. बघा, वालू लावून समुद्राची त्याची आम्ही विधी करत आहे. म्हणजे आलेल्या आयुष्यात त्याचं संकट या सागरात वाहून जावं आणि नवीन आयुष्य त्याला लाभावं ही शुभेच्छा मी त्याला देतो आमच्या तुमच्या वतीने. ओम नमः शिवाय.
हालत लावतो त्याला एक प्रकारची मी वाजू लावत आहे गाण्याला पण लावत आहे मस्त आणि थोडंसं शुद्धीकरण किती म्हणजे पूर्ण झाली पाहिजे स्वच्छपण कशी मी तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी बघितली नसेल एखाद्याच्या सुखासाठी एखाद्याचा आनंद मित्रांनो वारसोलीला आले आहेत आणि या गाडीवर जर तुम्ही बसले नाही आणि समुद्राचा जर एक राहून एक प्रवास याच्यावरती जर केला नाही ते इथे येऊन तुम्ही काहीच केलं नाही असं म्हणा जी या गाडीवर बसून समुद्राचा फेरफटका मारण्यामध्ये जो मजा येतो तो कशात मजा नाही भाई या आणि नक्का या गाडीवर बसा आणि माझ्या मित्राचाही तुमच्यामुळे रोजगार चालणार मित्रांनो खास त्याच्यासाठी ज्यांनी ही सुविधा इथं उपलब्ध करून दिली आहे आणि लोकांना या समुद्रकिनारी आनंद लुटता येतो खास त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे धन्यवाद. आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे सध्या आम्ही आलो आहे अलिबाग या ठिकाणी वर्सोला बीच या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता किती पर्यटक या ठिकाणी आहेत दुपारचे 12:30 वाजले आहेत आणि समुद्राच्या आतमध्ये खुशीमध्ये आनंद घेताना तुम्हाला नागरिक तुम्हाला दिसत आहेत माझे मित्रसुद्धा आलेले आहेत आणि मी सोबत त्यांच्या आहेत आम्ही 13 जण आलेले आहेत आणि या 13 जण आम्ही 2 दिवस इथं खूप एन्जॉय करतो आहे तुम्ही पाठीमागे बघू शकतात समुद्राच्या मोठमोठ्या लाटा या लाटांमध्ये आनंद घेताना माझे मित्र आणि ते आलेले पर्यटक तुम्ही नक्की या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या आम्ही सुद्धा सुट्टी होती म्हणून आलेलो आहे आमचा रिक्षा ग्रुप आहे त्या रिक्षा ग्रुपचे आम्ही सर्व रिक्षा चालक इथं आनंद लुटण्यासाठी आलेलो आहे खास तुम्ही पण एन्जॉय आयुष्यामध्ये करा आयुष्य तुम्हाला एकदाच मिळणार ना आयुष्यात तुम्ही अशी जर मजा केली नाही तर जीवनात येऊन तुम्ही काहीच केलं नाही असे म्हणणार आणि रिक्षावाल्यांना पोरी द्या माझं सुद्धा लग्न झालं आणि 2 मुली आहेत मी रिक्षा चालक असताना सुद्धा माझं लग्न झालेलं आहे एक नाही माझा मित्र निखिल आम्ही उर्फ त्याला पोक्या लाडाने म्हणतो जस्ट आताच त्याचं लग्न झालेलं आहे किती तारखेला झालं मित्र 25 तारखेला झालंय माझं लग्न 25 तारखेला झालं आहे तरी सुद्धा नवीन जोडपा असून सुद्धा मित्रांची साथ ही आमिषच्या मित्रांसोबत असते आणि मित्राची साथ ही लिपवण्यासाठी तर आमच्या पिकनिकमध्ये जॉईन झालेला आहे कसं वाटतं तुला मित्रा मला तर खूप आनंद आहे आणि खूप छान आहे आपल्या ही दुसरी पिकनिक आहे आपली पहिला आपण पिकनिकला गेलो होतो वडवली रुद्र फार्म हाऊस इथे आम्ही एन्जॉय करायसाठी गेलो त्यातल्यापेक्षा आम्हाला इथं भरपूर काय पण बघायला भेटलं आणि भरपूर आनंद होतो आम्हाला या निसर्गाच्या सागरामध्ये या खुशीमध्ये जो आनंद आहे तो आनंद प्रत्येक नागरिकांनी घ्यावा मी असे सर्वांना आवाहन करतो आपल्या कुटुंबाला या ठिकाणी भेट देण्यासाठी या बघा एक सामान्य माणूस सुद्धा तुम्ही तिथे नागरिक आहेत महिला आहेत छोटे छोटे लहान बालकं आहेत या आपल्याला आनंद घेताना या ठिकाणी दिसत आहेत प्रत्येक कुटुंब हा आपल्या कुटुंबाच्या या सणाची आठवण पाहत असतात खूप असं शांत इथं वातावरण आहे समुद्राचं पाणी बघा तुम्ही मस्त थंड आहे आणि गारवा देणारा आमचे मित्र भाऊ बोलले तरी चालेल सागर पाटील काय वाटतं तुम्हाला मला खूप मजा वाटते आणि इथं आल्याबद्दल माझ्या मनाला भरपूर खुशी वाटत आहे 2 दिवसामध्ये कसं वाटलं तुम्हाला इथे भरपूर आनंदमान झालं माझं भरपूर मजा आली तसेच आयुष्याचा आमचे वासुदेव भैर यांचं पण आता आगमन झालेलं आहे काय वाटतं वासू तुला दुपारचं भर 1 वाजलाय आता कमी आहे पाणी आता समुद्राला भरती आलेला आहे आणि या भरतीमध्ये आनंद लुटताना मातीमध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत माझा भाचा सुद्धा तिथे आलेला आहे बघा तुम्ही तो पण आनंद घेताना दिसत आहे उमेश पण आलेला आहे बोलावे या एन्जॉय बद्दल काय तुम्हाला वाटलं काय वाटतं मित्र तुम्हाला सांगा सांगा फुल एन्जॉय करतो आम्ही इथे 2 दिवस झाले आम्हाला खाऊन पिऊन मस्त इथे झाली कमी सर्वांनी मटण मच्छी शाकाहारी मिसळ पाव डोसा आणि काला खट्टा गोला ढोकळा आणि गावठी कोंबडे अशा नाना प्रकारच्या मच्छी सर्वांचा स्वादिष्ट माझ्या मित्राने घेतला आहे मी शाकाहारी खाल्ला भाकर कोलबी चिंबोरी कालं मास आणि गरगाडे बोंबील काय करू सुरमई या सर्व गोष्टी आम्ही इथं
सर्व खाल्लेले आहेत आणि आमच्याकडे कुक होते एक ज्ञानेश्वर आलिमकर आणि दुसरं कुक जनार्दन माली यांचा आम्हाला भरपूर लाभ भेटलेला आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या दोघांचे प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र जोडावे आभार मानतो. तुम्ही घ्यावा एवढं मी म्हणेन. फुल एन्जॉय. अलिबाग. शिलगाव ठाणा. आम्ही खाण्याचे वाट कोणाला नाही दे. आणि आता मस्तपैकी आम्ही थंडगार त्यात गरमी होते. काला कट्टा आणि लाल कट्टा बर्फाचा गोळा खात आहे. या तुम्ही पण खायला. समुद्रकिनारी आलो आणि काला कट्टा जर खाल्लं नाही ते येऊन काहीच फायदा नाही. वर्करमध्ये मीठ तयार केलं जातं, पेंटच्या एरियामध्ये येतं आणि कल्पेश पाटील हे प्रसिद्ध असे मिठाचे तयार करणारे कारखाना म्हणलं तरी चालेल आणि कशा प्रकारे तयार करतं 8 दिवसामध्ये तयार होते अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्याला. सुकी मच्छी घेत आहेत. 100 रुपये पाव सुकट आहे. मावशी बोंबील कसे? मावशी बोंबील कसे? बघा सुकी मच्छी सुद्धा इथे या नाक्यावर मिळते. सुकी मच्छी आहेत, ओली मच्छी आहे, भाजी सुद्धा आहे या स्पॉटला हावे रोडला. येतात जाते प्रवासी जे नागरिक आहेत सुकी मच्छी घेतात. जवला आहे, एकदम सुकी मच्छी आहे बघा. जवल्याचा काय भाव आहे? 50 रुपये. आणि तिला काय बोलतात? करंदी. हा कुठला जवला? हा खारीचाच आहे. आणि याला काय बोलतात? याला शिंगाला. काय भाव आहे त्याचा? 300 रुपये किलो. आणि हे दांडी सुकट का? पत्रकार आहे तो. दांडी सुकट का? 400. आणि हे बोंबील छोटे छोटे बोंबील पण 400 आणि मोठे 400. बघा हे सर्व आपली मराठी माणसं आहेत आणि भूमिपुत्र आहेत. ही वाकटी कितीला? वाकटी कितीला? वाकटी बघा, वाकटी असून तिचा 400 रुपये भाव आहे बघा. आणि खायला एकदम टेस्टी, तिचा रस्सा एकदम टेस्टी लागतो. म्हणजे 800 रुपये किलो. 200 रुपये पाव. बोलार पाकट. बोलर आणि पाकर दे ना दुकान. आता सध्या घरी जाताना मच्छीची शॉपिंग चालू आहे. मावशी कसा दिला तो वाटा? चिमणी घेण्यात आली. चिमणी घेतली आपल्या निखिलनी. हो बघा मावशी कुठली जोडी आहे ती? काय नाव बोलली मग अशी? अर्जुन आणि करण अर्जुन. बघा चिमणीची मच्छी आहे. मावशीने काय नाव ठेवलं आहे? करण अर्जुन. काय बोलते मावशी? बघा गाबुलीची चिमणी आहे.
आणि बघा पूर्ण गाबुलीमध्ये भरले आहेत. कोणाला घ्यायचा असेल तर कुठला नाका आहे तुमचा? हे बघा, या नाक्यावर यायचं आणि इथल्या मावशींच्या मच्छी घ्यायची. त्यांचा रोजगार आहे आणि सर्व मच्छी ताजी आहेत. आता तुम्ही बघितलं तर मावशी आहेत, या खूप चांगल्या आहेत आणि या चांगल्या चांगल्या आपल्याला मच्छी देतात आहे का? ध्यानात ठेवा.